फायनली आता आम्ही मित्रांनो जातोय कोकण ट्रीपला. उद्या मी निघतोय मॉर्निंगला 5:30-6 वाजता मी जातोय बाईकने कोकण ट्रीप करतो. फायनली मित्रांनो कोकण ट्रीप होते आमची. खूप इच्छा होती, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 7-8 महिन्याचं बोलत होतो आम्ही कोकण ट्रीप करतो, कोकण ट्रीप करतो. तर आज तो टाईम आला की त्या निमित्ताने आम्ही जातोय मस्तपैकी कोकण ट्रीपला. कोकणचे ब्लॉग येणारच मस्तपैकी. तर कसे येतील कसे नाही माहीत आहे, पण जसं पण बनवायला भेटेल तसं मी बनवत जाईल. तुम्हाला युट्यूबवरती बघायला भेटणार. सो सगळं नमस्ते सुस्वागत आहे. Io proprio il campo, dai, non ti voglio मित्रांनो माहिती फायनली तुमचं मी स्वागत करतो माझ्या एका ब्लॉगमध्ये. सो फायनली आता आम्ही मित्रांनो जातोय कोकण ट्रीपला. आणि आता आम्ही आलोय आमच्या बाईंच्या घरी मस्तपैकी. सो आमच्या बाई इथे हाय इथे हाय काय हाय. सो ही ना आमच्या इंटरकॉमचं ना ते मागचं निघालेले आमचं इंटरकॉम आहे. ते आमचं म्हणजे बाईकवरती म्हणजे हेल्मेट असून हेल्मेटमधनं आम्ही ह्याच्याने बोलतो. तर आता आम्ही निघतोय, म्हणजे उद्या आम्ही निघतोय मॉर्निंगला 5:30-6 वाजता आम्ही जातोय बाईकने कोकण ट्रीप करतो. फायनली मित्रांनो कोकण ट्रीप होते आमची. खूप इच्छा होती, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 7-8 महिन्याचं बोलत होतो आम्ही कोकण ट्रीप करतो, कोकण ट्रीप करतो. तर आज तो टाईम आला की त्या निमित्ताने आम्ही जातोय मस्तपैकी कोकण ट्रीपला. म्हणजे आमच्या गावी जातो आम्ही. जायचं म्हणजे हेच की मस्तपैकी खूप टायमाची इच्छा होती की आता पूर्ण होते, म्हणजे कोकण ट्रीप होते. कोकणचे ब्लॉग येणारच मस्तपैकी. तर कसे येतील कसे नाही माहीत आहे, पण जसं पण बनवायला भेटेल तसं मी बनवत जाईल. तुम्हाला युट्यूबवरती बघायला भेटणार आहे. तर सांगायचं म्हणजे आता वाजले रात्रीचे किती 1:45 वाजल्या. हे बघा मी खोटं नाही बोलत, रात्रीचे 1:45 वाजल्या आणि मी ब्लॉग करतोय. आणि ब्लॉग करणं भाग आहे, कारण तर तुम्हाला दिसणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आम्ही काय काय करतो, ट्रीपला जायच्या काय काय तयारी करतो. तर तयारी चालूच आहे आमची, पण आता टाईम दाखवतो. पहिलं टाईम बघत होतो 12:45. सो आता 12:45 म्हणजे 1:45 वाजलं. आमच्या घरामध्ये एकदम पसरच आहे, अजून पण काम चालू आहे. म्हणजे आम्हाला मॉर्निंगला 5:30-6 वाजता निघायचं आणि आता 1:45 वाजलं, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास 4-5 तास पण नाही ना. किती एक तर आता वाजलं 2 वाजेपर्यंत आपण हे सर्व आमचं चालूच असणार. हे भरते जॅकेट आहे, हे आमचे जॅकेट, हे माझं हेल्मेट, हे माझ्या बाईंचं हेल्मेट. तर आम्ही ना हे इंटरकॉम फिटिंग करतोय. बघा दाखव इंटरकॉम. चार्जिंग केले. हां चार्जिंग केलं. हे ना आमचं हे माउंट आहे ना हेल्मेटला इथे असतं. तर ते ना निघालं आमच्या इकडनं खूप टाईम ना, म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष ना हेल्मेट अशीच होतं माझ्या घरामध्ये. आम्ही कुठे बाईक राईड केली नव्हती, तर ना बघितलं नव्हतं हेल्मेटकडे, म्हणजे असं लक्ष नव्हतं दिलं. कुठे आम्ही कुठे ट्रिपला जातो ना तेव्हाच आम्ही वापरायचो हेल्मेट आणि जॅकेट वगैरे. तर आता जॅकेटला धुवायला होते. हे जॅकेट आमचे दोघांचे पण. तर हे माझे जॅकेट आणि आमच्या बाईंचे जॅकेट गायनॉक्सचं. सो माझं 24चं B2 जॅकेट आणि इथे गायनॉक्सचं. आणि आम्ही आमचं रेन कवर पण घेतोय. मे बी कधी पाऊस आला तर दोघांनी पण आम्ही सेफ्टी म्हणून रेन कवर केलं. आणि आमचा टॉप बॉक्स आहे बघा, JDRचा टॉप बॉक्स आहे बघा. ह्या टॉप बॉक्समध्ये आमच्या बाईंचं सामान आहे. सामान दाखवू शकतो काय? सो ह्या टॉप बॉक्समध्ये ना आमच्या बाईंचं सामान आहे आणि माझं सामान माझ्या घरी माझ्या बॅगमध्ये आहे. तर उद्या मी टॉप बॉक्स उद्या टॉप बॉक्स तू स्वतः सामान टाक, मी माझ्या बॅगमध्ये टाकेल. तर मस्त उद्या फायनली लोडेड बाईक दिसणार आहे. आणि मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवणार आहे, म्हणजे ह्याच्या आधी खूप मी राईड केल्या तर मोठ्या मोठ्या, म्हणजे जसं की हम्पी केलं, मुंबई टू हम्पी केलं, मुंबई टू कच्छ केलं, पण कधी ब्लॉग नाही बनवलं. हे फर्स्ट टाईम माझ्या यूट्यूबवरती तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे काश मी तेव्हा ब्लॉग बनवत असते तर मस्त मस्त खूप ब्लॉग झाले असते आणि खूप सिरीज बनले असतं. पण ठीक आहे, एनिवे जसं पण असेल तसं असेल. आता ब्लॉग बनवायचा आहे. आता कोकण सिरीज आम्ही स्टार्ट करतोय. कोकण सिरीजला आपण नाव देऊया ना, या एनिवे. सो फायनली म्हणजे आम्ही किती दिवस जातो हे पण आम्हाला माहीत नाही. आम्हाला जायचं होतं
7 ते 8 दिवस जायचं. तो पण प्लॅनमध्ये ना अचानक ट्विस्ट होते मध्ये मध्ये, माहीत नाही काय म्हणतात केलं जातं. काय होईल काय नाही माहीत नाही. 3 दिवस आम्ही जातोय एका ठिकाणी, 3 दिवस जातोय आम्ही एका ठिकाणी. असं 7 दिवसाचा आमचा प्लॅन आहे, पण 7 दिवस होतंय की नाही माहीत नाही, कन्फर्म अजून माहीत नाही. आमच्या काय देव जाणं. ठीक आहे म्हणजे जे काय असेल ना ते भगवान भरोसे, देव जाणो. की बोलतात ना, जर 7 दिवस तर 7 दिवस मस्तपैकी आम्ही 7 दिवस कंटिन्यू ब्लॉग बनवणार. जेवढे पण ब्लॉग बनवते ना तेवढे ब्लॉग बनवत जाणार आहे, मोबाईल उचलणार आहे. आणि एक खास म्हणजे अजून एक गोष्ट आहे ती ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हती मी, ते सांगायचं आहे की आम्ही ना न्यू इयरच्या टायमाला एक गोष्ट बोललो होती आमची बाई, माहिती आहे का कोणती गोष्ट? काय आम्ही येतो ना आणि हा महिना चालू होता, आता भाव गरम जास्त होतोय. मी ना आमची बाई, आम्ही जेव्हा न्यू इयरचा ब्लॉग बनवला ना तेव्हा एक गोष्ट बोलली होती की आम्ही ना आता थोड्या दिवसांनी ना नवीन गोष्ट केली. आता न्यू इयर नंतर ना आता ती गोष्ट घेतली, पण ती गोष्ट तुम्हाला माहीत नाही की काय आहे, पण त्याचा ना एक स्पेसिफिक ब्लॉग बनवणार आहे. तर ट्रीपमध्येच बनवणार, गावीच बनवणार. आम्ही जेव्हा गावी असणार तेव्हाच ब्लॉग बनवणार, नंतर तेव्हाच चान्स ब्लॉग बनवायला. तेव्हा कसं आम्ही आमच्या मनाची राजी तर कधी पण ब्लॉग बनवू शकतो. सो आमची कामं बाकी आहेत आणि कामं आवडतो मस्तपैकी. हे बघा, हे ना हे चिटकवायचं, हे डबल टेप आम्ही हे घेतलं, काय बोलतात याचं ना, याचं आमचं हे निघालं बाई कुठे दिलं तर हिने चिटकवलं ना बघा. हे नाही चिटकवलं, अरे नाही हे नाही चिटक, हां पण हे तू काढलंस ना, व्हेरी गुड. हे बघा, सो तर हे बघा, हे आमचा टॉप बॉक्स, हे आमचे जॅकेट, हे रेन कवर हिचं आहे, हे एक्सिसचं हेल्मेट, इच्छा भावाचं शुभमचं हेल्मेट, हे माझं हेल्मेट, हे माझे जॅकेटचे पॅडिंग. आता पॅडिंग अजून आम्हाला पॅडिंग बघायचं आहे. पॅडिंग बघेपर्यंत ऑलमोस्ट 1 तास जाणार आहे ना. हे सर्व होईपर्यंत घराची 2 वाजणार आणि मी माझ्या बाईंच्या घरी थांबणार आहे. आणि उद्या तसंच मॉर्निंगला मी माझ्या घरी जाणार. म्हणजे मी आमच्या दोघांचं डिस्टन्स होतं, तिचं घर आणि माझं घर 5-10 मिनिटाच्या डिस्टन्स होते. तर मी मॉर्निंगला माझ्या घरी जाणार मस्त फ्रेश होऊन. आणि काय आमचं काम आहे ते काम करतो. आता हिला काहीतरी मदत पाहिजे ते करतो मला. सो फायनली मित्रांनो, आता टाईम झाला रात्रीचे 1:30 होत असेल आणि आमचं काम आता झालं. म्हणजे आम्हाला जॅकेटमध्ये पॅडिंग लावायचं होतं आणि आमचं इंटरफॉर्म कनेक्ट करायचं होतं. तर दोन्ही पण काम कम्प्लीट झाली. ही आमची हायड्रेशन बॅग आहे, दोघांकडे 2 हायड्रेशन बॅग आहे. दोघांमध्ये पाणी आम्ही सकाळी टाकून ठेवू. आणि बाकी हा माउंट आहे, मोबाईल माउंट आहे आपल्या इथे. माझ्यासाठी मे बी कधी चांगलं शूट करायला भेटलं तर मी इथे लावून शूट पण करू शकतो. असं त्यासाठी मोबाईल मावून घेतला. इन फ्युचर कधी जर चांगला फोटो ब्लॉगिंग जर तुला ते फोटो पण घेऊ शकतो. तर आमच्या दोघांचे हेल्मेट पण आता कनेक्ट केलं त्याच्यानंतर तो दाखवू शकतो तू. हेल्मेट कनेक्ट आता माझं पण आहे आणि इच्छा पण. सो 25 आमच्या दोघांचे 2 हेल्मेट. तुझं नाव? सो ह्याच्यामध्ये कसं आहे ना की ह्याच्यामध्ये आमच्या दोघांना हेल्मेटमधून बोलता येतं, म्हणून आमची लोक घेतो आहे. म्हणजे आमच्या दोघांचं काय पण कोऑर्डिनेटिंग असेल, म्हणजे थांबायचं आहे, पाणी पियायचं,
जे काय एक्सपोजर आमच्या दोघांची पण गप्पा गोष्टी चालतात. आम्ही दोन्ही कसं असं गाडी चालवताना एकमेकांसोबत बोलू नाही शकत, पण आम्ही हेल्मेटमध्ये बोलू शकतो, गाणी ऐकू शकतो. तर त्याच्यासाठी होतं आम्ही आमचे. तर आतासाठी एवढंच. बॅकअप तर उद्या सकाळी उठायचं 5:30 वाजता उठायचं. अँड देन त्याच्यानंतर मग आम्हाला निघायचं आहे मुंबई टू गुहागर. आम्ही बाईक राईड करणार आहे मस्तपैकी. पण ब्लॉग बनवणार आहे. जे काय होतं आहे, जे काय एक्सपिरियन्स होतं आमच्यासोबत ते आम्ही सांगत राहणार आहे. तर आत्तासाठी एवढंच. सो आतासाठी एवढंच. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. म्हणजे आमची काय घरची बातमी त्याचं नेक्स्ट ब्लॉग आत्ताच ब्लॉग आता मी ते भेटवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर ती लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका माझ्या चॅनलला. आणि नवीन असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं कसं. त्यासाठी बाय. भेटूया. फायनली मस्तपैकी आम्ही जातो कोकण एक्साइटेड. तिथे बघ हा आमचा टॉप बॉक्स आणि हे आमचे सेटअप उद्याचं मस्तपैकी. उद्या हे आमचे ग्लव्स, हा आमचा माईक, हे आमचे हेल्मेट, हे आमचं जॅकेट, आमचं टॉप बॉक्स आणि ही आमची बाई. फायनली आपण जाते मस्त